सांगाल, काय भावना आहे? वारीमध्ये आषाढीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाची पर्यावरणाची दिंडी, पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या ठिकाणी येत असते. महाराष्ट्रामध्ये पर्यावरणाचं जागरण करण्याचं काम या वारीच्या माध्यमातून होतं. आपल्या पारंपरिक संस्कृतीच्या माध्यमातून कीर्तन असेल, भारुड असेल, गोंधळ असेल, पोवाडा असेल, अशा विविध सांस्कृतिक माध्यमातून आपल्या परंपरेमध्ये पर्यावरणाला दिलेलं जे महत्त्व आहे आणि विशेषतः भागवत धर्मामध्ये ज्ञानेश्वर माऊलींपासून जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी ज्या प्रकारे पर्यावरणाचा संदेश दिला आहे तो पोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करत असतो. आणि मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या वारीला अधिक चांगला प्रतिसाद मिळत असतो. तर ज्या पद्धतीची गर्दी वाढत चाललेली आहे, म्हणजे गेल्या वर्षीपासून ही संख्या जी वाढत चाललेली आहे, तुम्ही 4,000 कोटीचा आराखडा केलाय, पण आता दर्शन व्यवस्थेसाठी वेगळं काहीतरी करावं लागणार. मला असं वाटतं की हे आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे की ज्या प्रकारे वेगवेगळ्या व्यवस्था आपण सुरू केल्या आणि विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं मी अभिनंदन करेन. जर्मन हँगर असेल, चरणसेवा असेल, बाकी सगळ्या स्वच्छता म्हणजे ज्याला आपण निर्मल वारी म्हणतो, 5,000 टॉयलेट्स वारीसोबत जात आहेत, 1,000 स्वच्छता दूत हे वारीसोबत चालत आहेत. त्यामुळे कुठेही घाण नाही, कुठेही अस्वच्छता नाही. वारीमध्ये विचारांची निर्मलता तर आहेच, पण वारी तिथनं गेल्यानंतर परिसराची निर्मलता देखील अतिशय उत्तम पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. वाळवंटामध्ये आपण बघितलं असेल, कचऱ्याचं कुठे लवलेश नाही, अतिशय सुंदर त्या ठिकाणची व्यवस्था आहे. पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निर्मल पाणी पाहायला मिळतं. त्या ठिकाणी कुठेही घाण किंवा विष्ठा आपल्याला पाहायला मिळत नाही. नवीन घाटाची व्यवस्था देखील झालेली आहे. या खूप व्यवस्था झाल्या आहेत आणि ही गर्दी किंवा वारकऱ्यांची संख्या, भाविकांची संख्या ही वाढतच राहणार असल्यामुळेच हा आराखडा करायचा आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी आपल्याला अजून मोठा बदल याच्यामध्ये पाहायला मिळेल आणि लवकरच हा कॉरिडॉर झाल्यानंतर 40 लाख 50 लाख वारकरी देखील हँडल करण्याची कॅपॅसिटी, ती क्षमता ही आपली तयार होईल. सर, आळंदी ते पंढरपूर हा जो वारी मार्ग आहे, आणि राजकीय विरोधक सुद्धा त्याच्यात आता उतरले. उद्या परवा दिवशी दोन्ही पिढ्या उतरल्या. मी एवढंच म्हणेन, लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. केवळ त्याच्यामध्ये लोकशाही आणि संविधानाची चाड सर्वांनीच ठेवली पाहिजे. बाकी मला असं वाटतं की इतका आनंदाचा सोहळा या ठिकाणी मी अनुभवतो आहे, हा सोहळा त्यांनीही कधीतरी अनुभवावा. आणि विशेषतः जी मंडळी त्या ठिकाणी त्या आंदोलनाचा गैरफायदा घेत आहे, मी सगळ्यांबद्दल बोलत नाही, काही मंडळी दिसते की त्या ठिकाणी हिंसा करणे, वेगवेगळ्या गोष्टी करणे. माझी ईश्वराला प्रार्थना आहे की एकदा त्यांनाही वारीत या ठिकाणी येण्याची संधी मिळावी, म्हणजे त्यांचंही विचाराचं प्रदूषण संपेल. सर, सरकारवरती सातत्यानं आरोप होतोय या जंतर मंतरवरच्या आंदोलनावरून. तर तुम्ही सरकारच्या माध्यमातून त्याच्यावरती आता काही आपण ऍक्शन घेणार आहात, ज्या पद्धतीची त्यांना अपेक्षा आहे? चर्चा चालू झालेली आहे, आजही चर्चा झाली आहे. काल सोनम वांगचुक यांनी, आपल्याला कल्पना आहे की त्यांचं जे काही अनशन होतं, उपवास होता, तो त्यांनी सोडलेला आहे, उपोषण सोडलेलं आहे. आज प्रतिनिधींसोबत चर्चा चालू झाली आहे, उद्याही चर्चा होणार आहे. चर्चेतनं मार्ग निघत असतो आणि विशेषतः देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक पाऊल पुढे टाकून या ठिकाणी कॉपीच्या या ठिकाणी पेपर फुटीच्या आणि पेपर लीकच्या विरोधात अतिशय कडक कायदा, त्यासोबत स्पेशल कोर्ट्स, फास्ट ट्रॅक कोर्ट्स आणि अपराध्यांना त्या ठिकाणी जरब बसवण्याकरता तात्काळ शिक्षा, हे जे काही विधेयक आणलेलं आहे, मला निश्चित विश्वास आहे की देशामध्ये आमची जी तरुणाई आहे
त्या तरुणाईला याच्यामुळे समाधान होईल. राष्ट्रीय स्तरावर जसं आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न होतोय तसं राज्य स्तरावर आंदोलकांशी बोलण्याचा काही प्रयत्न सुरू आहे. आम्ही नेहमीच बोलत असतो. राज्यात कुठलेही आंदोलन असलं तरी आम्ही बोलतच असतो.